नमस्कार. तसं आपण अनेक परीक्षा वेगवेगळ्या देत असतो. त्या परीक्षांना सामोरं जात असतो. पण आज मी जी परीक्षा सांगणार आहे ही थोडीशी वेगळी परीक्षा आहे. या परीक्षेचं नाव आहे विद्यार्थी विज्ञान मंथन. तसं ही परीक्षा वेगळी याच्यासाठी की ही ऑनलाईन परीक्षा आहे. याच्यासाठी कोणी परीक्षक समोर बसलेला नसतो. तो तुमच्याकडे बघत नसतो. पण तरी सुद्धा परीक्षा होते. ही परीक्षा जी काही आहे ती याचे ऑर्गनायझर्स आहेत विज्ञान भारती. त्याचा मी एक सभासद आहे. माझी जी संस्था आहे कुतूहल म्हणून ती पण त्याची सभासद आहे. त्याच्यानंतर NCERT आपल्या शिक्षण क्षेत्रामधली एक अग्रस्थानी असलेली संस्था आणि NCSM हे तीन याचे ऑर्गनायझर्स आहेत. यांना सपोर्ट करणाऱ्या पण बऱ्याच संस्था आहेत. या पण शिक्षण क्षेत्राशी जुळलेल्याच आहेत आणि या संस्था सगळ्या मिळून या परीक्षेला कंडक्ट केलं जातं. काय आहे या परीक्षेमध्ये? तर या परीक्षेचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये बेसिक सायन्सेस बद्दल कुठेतरी इंटरेस्ट क्रिएट करणे. कारण आत्ताच तुम्ही पाहत आहात सगळ्या ज्या काही युद्धांमध्ये म्हणा किंवा प्रगती जी काही चालू आहे त्याच्यासाठी प्युअर सायन्सची साथ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. केवळ टेक्नॉलॉजी नाही पुढे जाऊ शकत. स्कूलचे मध्ये जाणारे जे विद्यार्थी आहेत, शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत, त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताचं विज्ञानामधलं कॉन्ट्रीब्युशन माहिती होणं. त्यांना एक पूल बनवून देणं ज्याच्यामध्ये ट्रॅडिशनल नॉलेज आणि मॉडर्न नॉलेज याच्यामध्ये पूल होता. आम्ही पूर्णपणे तुटलेले नव्हतो. त्याच्यामुळे जे एक तऱ्हेचा इन्फिरिटी कॉम्प्लेक्स आलेला आहे सगळ्या भारतीयांना, तो त्या ठिकाणी दूर होईल. ही याची परीक्षेची महत्वाची बाब आहे. म्हणजे कसं म्हणतोय मी हे? तर मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला हे थोडंसं आणखीन ठामपणे सांगू शकेन. थोडंफार माझ्या भोवती वलय पण आहे. तर गोष्ट अशी आहे की आम्ही सगळेजण ग्रॅव्हिटेशनचा शोध कोणी लावला? न्यूटनने लावला. सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, सफरचंद पडताना दिसलं, त्याच्या डोक्यात विचार आला आणि मग सफरचंद्र आणि चंद्र हे सारखंच आहे हे त्याच्या लक्षात आलं. वंडरफुल, त्यांनी शोध लावला, याच्याबद्दल कुठेच शंका नाही. पण ब्रह्मगुप्त नावाचा एक भारतीय शास्त्रज्ञ होता, खगोलशास्त्रज्ञ होता. याने 628 साली हाच शोध लावला होता. त्यांनी पण हेच सांगितलं होतं की सगळ्या वस्तू पृथ्वीकडे खेचल्या जातात आणि या खेचल्या जाणाऱ्या फोर्सलाही त्यांनी नाव दिलं होतं गुरुत्वाकर्षण. सर पण हे तर कुठेच नाही आहे. तुम्ही आपलं हे काहीतरी आपलं सांगितलं जातं आपल्याला. ते संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे, कोणालाच वाचता येत नाही आणि काहीतरी असतं ते. ते काही खरं मानू नका सर, असं मला सांगणारे बरेच जण मला भेटले. मग आपला शेवटी विश्वास कशावर असतो? तर पाश्चिमात्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याच्यावर. मी पण तेच केलं. गुगल बाबाच्या पायी डोकं ठेवलं. गुगलवरती सर्च इंजिनमध्ये टाकलं ग्रॅव्हिटी. तुम्ही पण टाका. त्या ठिकाणी विकिपीडिया म्हणून एक तुम्हाला सापडेल. या विकिपीडियामध्ये ग्रॅव्हिटीच्या अंडरमध्ये बरेच सबसेक्शन्स आहेत. त्याच्यामध्ये हिस्ट्री क्लिक करा आणि हिस्ट्री क्लिक केल्यानंतर अक्षरशः डोळे उघडतात. त्या हिस्ट्रीमध्ये हे स्पष्ट दिलेलं आहे की 628 साली ब्रह्मगुप्त नावाच्या माणसाने पृथ्वी स्वतःभोवती सगळ्या वस्तूंना ओढते हे दिलं होतं. गमतीचा भाग असा आहे मित्रो की काही मधल्या काळामध्ये जेव्हा शाळा आणि कॉलेजेस बंद झाले होते त्यावेळेला माझे काही नातेवाईक जे USA मध्ये होते त्यांनी प्रयत्न केला की माझ्याकडून काही शिकायचं. त्यांनी त्यांची पुस्तकं मला पाठवले. खूप बरं वाटलं हे पाहून की त्या पुस्तकामध्ये ब्रह्मगुप्ताचा उल्लेख आहे, पण आमच्या इकडच्या शिकवणी पद्धतीमध्ये कुठेही नाही. ब्रह्मगुप्ताचा उल्लेख केल्याने न्यूटनचं महत्व कमी होतच नाही, त्यांनी ते शोधलंच. अरे पण ब्रह्मगुप्त पण तसा होता हे माहिती तर असू द्या. म्हणजे आम्हाला जे वाटतं की आमचे पूर्वज म्हणजे नुसतेच
पूजापाठ करणारे, पुंगी वाजवून सापाला डोलवणारे आणि सतीच्या चालीमध्ये बायांना जाळणारे असे नव्हते. ते पण शास्त्रज्ञ होते. आता कल्पना पहा ना. आयुका म्हणून पुण्यामध्ये एक ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्सची संस्था आहे, ज्याच्यामधून फार मोठाले लोक शिकून गेलेले आहेत. त्यांचं नाव जगामध्ये आहे. त्याच्यामधले काही जण हे चक्क विश्वाच्या उत्पत्तीच्या बद्दलचं सिक्रेट सांगत होते. एकाचं नाव आहे डॉक्टर जयंत नारळीकर. त्यांची पॅरलल युनिव्हर्स थिअरी ही अत्यंत मान्यताप्राप्त थिअरी होती. पण मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड मिळाल्यानंतर मग मात्र बिग बँग थिअरी ऍक्सेप्ट झाली. या संस्थेच्या प्रांगणामध्ये एक पुतळा आहे. तो पुतळा आहे आर्यभटांचा. एवढी मोठी संस्था इंटरनॅशनल लेवलला असलेली ती हा पुतळा का लावते तिथे? याचं कारण असं आहे की आर्यभटांनी सूर्य भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वीभोवती चंद्र फिरतो, हे त्यांना माहिती होतं. त्यांचं फिरण्याची कक्षा कशी आहे हे त्यांना माहिती होतं. त्याची लांबी त्यांना काढता येत होती. ही लांबी पृथ्वीची काढायची झाली तर साधारणतः 2πr हा फॉर्म्युला त्या ठिकाणी, अरे वर्तुळाचं परीख, आणि लंबवर्तुळाचा काढायचा असेल तर πa+b, लांब ऍक्सेस आणि सगळ्यात छोटा ऍक्सेस, अशा तऱ्हेचे फॉर्म्युले त्यांना माहिती होते. या फॉर्म्युलामध्ये सगळ्यात मोठी अडचण होती ती पायची, आणि त्यांनी पायची व्हॅल्यू 5 डेसिमल पर्यंत करेक्ट काढली. याच्यासाठी त्यांनी पूर्णपणे वेगळी मेथड वापरली. हे आम्हाला माहिती असायला काय हरकत आहे? म्हणून आमच्या पहिल्या उपग्रहाचं नाव आर्यभट्ट ठेवलं गेलं. आता विदर्भामधले तुम्ही लोक जर का असाल, कारण मी मराठी बोलतोय, बरेच जण महाराष्ट्र किंवा विदर्भामधून, तर जागतिक दर्जाचं रसायनशास्त्रज्ञ हा महाराष्ट्रामधून निर्माण झालेला होता. या रसायनशास्त्रज्ञाचा जन्म विदर्भामध्ये झाला. त्याचं नाव होतं नागार्जुन. नागार्जुनाने शुद्ध पारा आणि लोखंड यांचे अनेक अलॉय बनवले. सगळ्यात हातखंडा त्याचा होता तो म्हणजे प्युअर आयन तयार करायचा. आणि अशा तऱ्हेचा तयार केलेला एक स्तंभ, विजय स्तंभ या नावाने दिल्लीला आहे. या स्तंभाला अजूनही जंग लागलेला नाही, रस्टिंग त्याचं झालेलं नाही, बिकॉज इट इज प्युअर आयन. ऑक्सिजन त्याच्याशी रिॲक्टच होऊ शकत नाहीये. तर अशा तऱ्हेच्या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. यांना हँड्स ऑन लर्निंग एक्सपेरिमेंट दिल्या जातात. एक्सपेरिमेंटल स्किल त्यांचं टेस्ट केलं जातं. या परीक्षेमध्ये पुढच्या ज्या पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. याच्यासाठी सायंटिफिक बेंड त्यांचा कोणीकडे आहे हे पाहिलं जातं. शक्यता आहे की एखादा विद्यार्थी हा डोक्यामध्ये त्याने घेतलेलं असतं मी पुढे जाऊन लॉ करीन, पण ही परीक्षा झाल्यावर त्याच्या लक्षात येते की नाही, मला तर सायन्स खूप आवडतं. याच्याशिवाय आणखीन यांना मेंटॉर्स प्रोव्हाइड केल्या जातात, जे यांच्या एकूण सगळ्या पूर्ण डेव्हलपमेंटकडे लक्ष ठेवून असतात. हे मेंटॉर्स IIT मधले, आयसर मधले, DRDO मधले, BARC मधले अत्यंत मानलेले शास्त्रज्ञ असतात. सक्सेसफुल विद्यार्थ्याला शोधून त्याला स्टेट किंवा नॅशनल लेवलला घेऊन जाणं, त्याला फॅलिसिटेट करणं, त्याचं कौतुक करणं, त्याला काहीतरी बक्षीस म्हणून ₹2000 महिना देणं. 2000 हा आकडा महत्वाचा नाहीये, त्याला हे जे एक्सपोजर मिळतं हेच फार मोठं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. सगळ्यात महत्वाचं जे होतं ते याच्यामध्ये स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये त्याची सायंटिफिक ॲप्टिट्यूड दरवेळेला चेक केल्या जाते. स्कॉलरशिपचा अमाऊंट दर 3 महिन्यांनी येतो. या 3 महिन्यामध्ये त्याला करायचा एक टास्क दिला जाते. ती टास्क त्याला करणं अपेक्षित असतं आणि त्या टास्कचे रिझल्ट पाठवणं अपेक्षित असतं. या परीक्षेची सुरुवात जी काही झाली, हिस्ट्री जर का पाहायची झाली, तर सगळ्यात पहिल्यांदा केरळमध्ये शास्त्र प्रतिभा मत्सरम या नावाने पहिली परीक्षा घेतल्या गेली 1999 मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो काही बदल झाला तो विज्ञान भारतीच्या सोबत आल्यानंतर ही विद्यार्थी विज्ञान मंथन या नावाने परीक्षा तयार झाली. पण पहिले ती पेपर आणि पेनच पद्धतीची होती 2011 साली.
त्याच्यानंतर ही थोडीशी आणखीन पुढे गेली. 2020 साली ऑनलाईन याचं परीक्षा सुरू झाली. कॅम्पस आणि मेगा सायन्स एक्सपेरिमेंट हा याच्यामध्ये जोडला गेला. हा एक फार मोठा ॲडिशन होती. त्याच्यानंतर डिजिटल डिव्हाइसच्या सोबत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन सी आर टी आणि विज्ञान प्रसार याच्या सोबत आलं. साल होतं 2015. आणि 2021 मध्ये सृजन इंटर्नशिप आणि भास्कर स्कॉलरशिप हे याच्यासोबत जोडल्या गेलं. त्यावेळेला अर्थातच याच्यासोबत आय के एस डिव्हिजन आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन जोडल्या गेलं. त्याच्यामुळे बाकी भार बराच कमी झाला. आणि आत्ता सध्या याच वर्षी, गेल्याच्या गेल्या वर्षी 2023 साली एन सी एस एमनी याच्यामध्ये पार्टनरशिप घेतली. आणि याच्यामुळे हा प्रवास खूप छान पद्धतीने सुरू झाला. आणि अशा पद्धतीने हा प्रवास सध्या चालू आहे. आता या परीक्षेमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर 5 लेवल्स एकूण असतात. सगळ्यात पहिल्या लेवलमध्ये ओपन बुक ऑनलाईन एक्झाम असते. ही रजिस्टर केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला देता येते. मग लेव्हल 2 ची परीक्षा होते. या लेव्हल 2 मध्ये निगेटिव्ह मार्किंग येतं. मग स्टेट कॅम्प होतो. याच्यातून विद्यार्थी निवडले जातात, साधारणतः 700 ते 800 विद्यार्थी. त्यांचा नॅशनल कॅम्प होतो. नॅशनल कॅम्पमधून पुढे सृजन होतं. सृजन प्रोग्राम जो काही आहे तो प्रोग्राम साधारणतः 108 ते 110 विद्यार्थ्यांसाठी असतो. आणि भास्कर स्कॉलरशिपही या ठिकाणी दिल्या जाते. ही 2,000 रुपये पर मंथ असते. परंतु माझ्या अंदाजाने किंवा माझ्या विचाराने, आणि हे मी अंधभक्त वगैरे नाही, मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे. माझं PhD झालेलं आहे, सिरॅकस युनिव्हर्सिटीमधून झालेलं आहे. ग्रँड युनिफिकेशन थिअरीवरती काम केलेलं आहे. आणि एक नासा सोबत मी होतो, तिथे एज्युकेटर म्हणून काम केलेलं आहे. या ठिकाणी जे सांगायचं आहे ते एवढंच, की याची ही परीक्षा 2 टप्प्यांमध्ये असते. पहिला टप्पा ही ऑनलाईन एक्झाम. याच्यामध्ये 40 प्रश्न असतात. हे 40 प्रश्न इंडियन कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स आणि लाईफ स्टोरी ऑफ इंडियन सायंटिस्ट. मला खूप प्रामाणिकपणे असं वाटतं की खरं म्हणजे याच्यासाठी जे काही मटेरियल दिलं जातं ते मटेरियलच सगळ्यात मोठं बक्षीस आहे. इंडियन कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स हे फार सुंदर पुस्तक. याच्यामध्ये जुने भारतीय, सध्याचे भारतीय, मग त्याच्यामध्ये APJ कलामही आहेत, SN बोसही आहेत, रघुनाथनही आहे, माशेलकर आहे. या सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार केला गेलेला आहे. आणि कुठल्या तरी एका सायंटिस्टची लाईफ स्टोरी त्याच्यामध्ये विशेष करून तुम्ही अभ्यास करा असं अपेक्षा असते. सेक्शन बी आपल्या नेहमीच्या पद्धतीचा असतो. 60 प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आणि त्या याच्यामध्ये टेक्स्टबुक NCERTचं किंवा स्टेट बोर्डाचं लॉजिक आणि रिझनिंग वरती काही प्रश्न असतात. या वर्षीपासून प्रत्येक वर्गासाठी सेपरेट पेपर राहणार आहे. म्हणजे 6वी साठी वेगळा, 7वी साठी वेगळा, 8वी साठी वेगळा, 9वी साठी वेगळा, 10वी साठी वेगळा आणि 11वी साठी वेगळा. हे सगळे पूर्ण वेगळे क्लास वाईज पेपर्स राहतील. हे पेपर्स देण्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिले जातात. ज्या दिवशी आम्ही हे परीक्षा होती त्या दिवशी तर शाळेमध्ये पेपर होता, मग आम्ही कशी द्यायची? ठीक आहे, दुसऱ्या दिवशी दे. हे असे 2 दिवस असतात. आमची शाळा अजिबात याला अलाउ करत नाही, मग आम्ही कसं काय द्यायचं? शाळेचा वेळ सोडून दे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा पेपर देता येतो. तुम्ही सकाळी पण देऊ शकता, संध्याकाळी देऊ शकता. दिवसभरामधले कुठलेही 90 मिनिटं तुम्हाला निवडायचे आहेत. त्याच्यामुळे देता येत नाही हे म्हणताच येत नाही. द्यायचं नाही हे तर कोणी म्हणू शकतं. तर अशा तऱ्हेने हे आहे. 2016 पासूनचा माझ्याजवळ रेकॉर्ड आहे. 2016, 17, 17, 18 या याच्यामध्ये इंडियन कॉन्ट्रीब्युशन टू सायन्स, APJ अब्दुल कलाम हे त्या वर्षी निवडलेले सायंटिस्ट होते. विक्रम साराभाई हे 2017 मध्ये निवडलेले सायंटिस्ट होते. होमी भाभा हे 2018 मध्ये निवडलेले सायंटिस्ट होते. लक्षात घ्या, होमी भाभा आणि विक्रम साराभाई हे दोघ जण रिस्पेक्टिव्हली ॲटॉमिक एनर्जी आणि स्पेस सायन्सेस याच्यासाठी भारताला पुढे घेऊन गेलेले लोक आहेत. यांच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे हो? या पुस्तकांमधून ही माहिती होते. रामानुजन, मेघनाथ साहा,
त्याच्यानंतर प्रफुल्लचंद्र रे, शांतीस्वरूप भटनागर, बिरबल सहानी, हे अशा तऱ्हेच्या लोकांच्या बद्दल आपल्याला अभ्यास करायला मिळतो. खूप मोठी गोष्ट होते. यावर्षी 2025-26 मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम हे एक जनरल पुस्तक आहे आणि याच्यासोबत सत्येंद्रनाथ बोस, फादर ऑफ बोसॉन्स. आज शाळेतल्या पुरापासून ते कॉलेजच्या पुरापर्यंत कोणालाही विचारलं की सगळ्यांना माहिती असलेला सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ कोण, न कळत आपलं उत्तर येतं अल्बर्ट आइन्स्टाईन. अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सोबत सत्येंद्रनाथ बोसांनी काम केलेलं आहे. सत्येंद्रनाथ बोसांनी जे इंग्लिशमध्ये मॅन्युस्क्रिप्ट पाठवलं आइन्स्टाईनला, त्याचं जर्मनमध्ये भाषांतर आइन्स्टाईनने स्वतःच्या हाताने केलेलं आहे. शालेय जीवनामध्ये आपण थोडंसं कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करत असलो तर आपल्याला माहिती आहे की पदार्थाचे 5 स्थिती असतात. सॉलिड, लिक्विड, गॅसियस तर सगळ्यांनाच माहिती आहे. प्लाझ्मा एक झालं आणि एक आहे सुपर कूल्ड स्टेट. सुपर कूल्ड स्टेटला काही वेळेला बोस आइन्स्टाईन स्टेट असंही म्हणलं जातं. लक्षात घ्या मित्रो, आइन्स्टाईन बोस स्टेट नाही, बोस आइन्स्टाईन स्टेट. आणखीन पुढे सांगतो. आइन्स्टाईन बोस स्टॅटिस्टिक्स आल्यानंतर, बोस आइन्स्टाईन स्टॅटिस्टिक्स आल्यानंतर जे जे कण हे स्टॅटिस्टिक्स ऍक्सेप्ट करतात त्या कणांना आइन्स्टिऑन्स नाही म्हणल्या गेलं, बोसॉन्स म्हणल्या गेलेलं आहे. बोसॉन्स हे त्या कणांचं नाव आहे जे या दोघांनी शोधलेलं स्टॅटिस्टिक्स मान्य करतात. इतका मोठा माणूस, याच्याबद्दल नाव तरी आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे का? याचं हे मटेरियल आल्यावर ते पुस्तक पाहिल्या जाईल, नाव माहिती होईल, बस तिथेच तर बक्षीस मिळालं म्हणतो मी. मेकॅलोनी जे आमच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे की तुमचे पूर्वज हे मूर्ख होते, ते बायांना सती म्हणून जाळायचे, पुंगी वाजून सापांना नाचवायचे आणि काही अर्थ नव्हता, ही कल्पना तर आमच्या डोक्यातून जाईल. तो एक इन्फिऑरिटी कॉम्प्लेक्स जो आलेला आहे तो जाण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. ही परीक्षा सुद्धा वेगवेगळ्या 14 भाषांमध्ये घेतल्या जाते. मग त्याच्यामध्ये अगदी संस्कृत आहे, हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती आहे, तेलुगू आहे, तामिळ आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, या सगळ्या भाषांमधून ही परीक्षा होते. स्टेट लेव्हल कॅम्प जो आहे तो प्रत्येक स्टेटमध्ये होतो. टॉप 25 रँकर्स प्रत्येक वर्गामधून त्याच्यासाठी निवडले जातात. हा वेगवेगळ्या स्टेटमध्ये होतो, वेगवेगळ्या ठिकाणी होतो. याच्यामध्ये त्यांचं ऍप्लिकेशन, ओरिएंटेशन, मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी त्यांना हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. ऑब्झर्वेशन आणि अनालिसिस त्यांचं कसं वाढेल ते पाहिलं जातं. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी त्यांची वाढवल्या जाते आणि अशा पद्धतीने त्यांना तयार केलं जातं. हे आतापर्यंत झालेले वेगवेगळे कॅम्प. म्हणजे अगदी अंदमान निकोबारमध्ये सुद्धा कॅम्प झालेला आहे, लक्षात घ्या. या इथे अंदमान निकोबार. तर अशा तऱ्हेचे हे कॅम्प घेतले जातात. याच्यानंतर नॅशनल कॅम्प जो काही आहे तो प्रत्येक वर्गामधल्या टॉप 2 स्टुडंट्सना निवडलं जातं. भारतामधून प्रत्येक स्टेटमधून 12 विद्यार्थी, आणि असं प्रत्येक स्टेटचे विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. त्यांना 2 दिवसाचा नॅशनल कॅम्प असतो. त्या याच्यामध्ये खूप चर्निंग होतं, सुंदर माहिती मिळते. काही नोबेल लेवलचे लोक येतात, त्यांना त्यांच्याशी बोलतात, इंटरॅक्ट होतात. त्यांचा सत्कार समारंभ हा अशा यथा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि हे सगळं काही कुठल्या तरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये होतं. रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे DRDO झालं, IIT दिल्ली झालं, BARC झालं, IICT झालं, केमिकल टेक्नॉलॉजी पुण्याचं. 20 आणि 21ला हा कॅम्प होऊ शकला नाही कारण की कोविड होता, पण ऑनलाईन कॅम्प झाला. हे केवळ हीच परीक्षा अशी आहे की जिथे नॅशनल कॅम्प सुद्धा ऑनलाईन झाला. 22 मध्ये IIT भुवनेश्वर, आयसर त्रिवेंद्रम, आयसर भोपाळ,
IIT कानपूर, गेल्या वर्षीचा IIT बॉम्बे. सृजन इंटर्नशिप हे अशा तऱ्हेचं सगळं पूर्ण हे असतं. तिथे प्रोजेक्ट्स दिल्या जातात आणि याच्यामधून टॉप 2 स्टुडंट जे आहेत त्यांना हिमालयन असं म्हणलं जातं. 2023 मध्ये हा चेन्नईला झाला. 2025ला मुंबईला, जसं मी म्हणलं तसं. याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळते 2,000 रुपयांची दर महिन्याला, 1 वर्षपर्यंत. आणि त्यांना कुठली तरी स्पेसिफिक प्रोजेक्ट किंवा ऍक्टिव्हिटी असाइन केल्या जाते. ती पण त्यांनी बघावी अशी इच्छा असते. सर मग आता याच्यासाठी काय करायचं आम्ही? तर काहीच नाही यार, सोपी गोष्ट आहे. vvm.org.in एवढं टाईप करा. नुसतं व्हीव्हीएम टाईप केलं की तुम्हाला हे सगळ्यात पहिल्या नंबरवरती दिसेल. कारण ही सध्या इव्हन UAE, US इकडे सुद्धा घेतल्या जाते. त्या देशाचे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ इच्छितात. याचं कारण सुरुवातीला हे बऱ्याच देशांचे खालचे कॉर्नर्स हे भारताशी जोडलेले होते. तर त्याच्यामुळे हे देश सुद्धा इंटरेस्टेड आहेत. त्यांची पण ही परीक्षा घेतल्या जाते. या परीक्षेमध्ये रजिस्ट्रेशन शाळा करू शकते. तुमची शाळेने रजिस्ट्रेशन केलं असेल, तुम्हाला तिथेही 200 रुपये द्यावे लागतील. तुम्ही इंडिव्हिज्युअली केलं तरी सुद्धा 200 रुपये द्यावे लागतील. दोन्हीकडच्या याच्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा घरूनच द्यायची आहे, शाळेमधून नाही. हा, काही शाळा असं हे करू शकतात उपलब्ध, किंवा तुम्हाला घरून नेट मिळत नाहीये, आमच्याकडे आहे, हे नेट तुम्ही वापरा, याला तुम्ही हे करा, अशा तऱ्हेचा उपाय करू शकतात. याच्यामध्ये कॉपी करताच येत नाही, कारण की कॉपी करण्यासाठी काहीच नाही. ते ओपन बुक आहे म्हणतात, ते तर तुम्ही बघा पुस्तक, आमचं काही नजर नाही आहे तुमच्यावरती. तर त्याच्यामुळे ते पण एक खूप चांगली गोष्ट आहे. सेकंड लेवलला सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगला फेस करावं लागेल. पण रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येतो. तुम्हाला त्याच्यामध्ये एक तुमचा ID आणि पासवर्ड सांगण्यात येतो. हे तुम्ही त्या ठिकाणी फिल केल्याबरोबर तुम्हाला डाउनलोड सेक्शनमध्ये हे दोन्ही पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीमध्ये आहेत, हिंदीमध्ये आहेत. हा, अजून सगळ्या लँग्वेजचे आलेले नाही आहेत आजच्या घडीला, पण 1-2 दिवसांमध्ये नक्की येतील. आणि त्याचंही त्या ठिकाणी हे राहील. जसं जसं रजिस्ट्रेशन वाढतं तसं जसे ते पुस्तकं येतात. निश्चितपणे भाग घ्या. 200 रुपये आज आपण कुठे घालवत नाही यार. मी म्हणतो हे पुस्तक पाहण्यासाठी सुद्धा चालेल, पण याच्यामध्ये भाग घ्या. आणि आपण कमी नाही, ही जाणीव आपल्याला खूप काही पॉवर देऊन जाते. त्या पॉवरचा अनुभव करा. गुड लक. सी यू ऑल.